तोरणडोंगरी गाव आहे, उंच डोंगरावर आहे. याला येण्यासाठी 2 रस्ते आहेत. इकडनं पुढून अलगुण मार्गे येता येतं. हा रस्ता आहे अलगुणला चालला आणि हा पाठीमागचा रस्ता तिकडे वांगण आणि उंबरठाणहून येता येतं, वांगणहून येता येतं. आणि अलंगून इथून 3 किलोमीटर आहे, पाहू शकताय तुम्ही. आणि हे गाव आहे. इकडे गेले की होळी चौक, इकडे समोर जिल्हा परिषद शाळा आणि इथून बाफळून जे आहे 2.5 किलोमीटरवर आहे. आणि इकडे आपल्याला दिलीप गावितच्या घरी जायचं आहे. मित्रांनो, चौकावरून आल्यानंतर इथं आपण आता गावित यांच्या घरी जाणार आहोत. हे त्यांचं घर आहे. हे त्यांचं घर. आणि नमस्कार, हे आहेत आपल्या धावपटू दिलीप गावितचे वडील. आता आपण त्यांच्या घरी आहोत. हे त्यांचं घर साधं सुद्धा आहे. एक घर विटांनी भरलेलं, पण मातीत भरले असतील ना, आणि वरून प्लॅस्टर मारलं. हां, तर असं हे साधं सुद्धा घर आहे. एवढ्या साधेसुध्या घरात ते राहतात इथं आणि शेती करतात. पण पहा, 2 रूम आहेत. इकडे एक रूम आहे आणि इकडे एक रूम आहे. आणि इकडे बघू शकता बाहेर पाणी तापवण्यासाठी चूल आहे. आणि हे लाकडं जळण म्हणून, अजूनही गॅसचा वापर करताय की नाही तुम्ही? नाही. जळण म्हणून अजूनही लाकडाच्या चुलीवरच स्वयंपाक केला जातो. तर मित्रांनो, नमस्कार. मी आता तोरणडोंगरी येथे हे महादू गावित आहे, बरोबर ना? बरोबर. तुमचं नाव महादू गावित. हां, तर यांच्या घरी का आलो तर दिलीप, तुम्हाला आठवत असेल की दिलीपने आपल्या कॉमनवेल्थ गेममध्ये सुवर्णपदकाची कमाई केलेली आहे. तेव्हा चला, आपलंही कर्तव्य आहे की त्यांच्या घरी जावं आणि त्यांच्या आईवडिलांशी थोडंसं हितगुज करावं. खास तुमच्यासाठी मी आता इथं त्यांचे वडील महादू गावित आणि आई, तुमचं नाव काय? मोहनाबाई गावित. तर मला सांगा, तुम्हाला एकूण मुलं किती आहेत? 4 मुलं. मोठा कोण? मोठा तो वडील, बायकोचं नाव भास्कर. हां, भास्कर. तिकडे ते घर आहे नाही इथं का? हां, भास्कर. हां, आणि दुसरा यो घरवाला. हां, म्हणजे आता 3 भावांची घरं झाली, दोघांची झाली. अजून 2 घरात आहेत, दिलीप आणि कमलेश असे 2 मुलं अजून आहेत. तर दिलीप हा कितवा नंबर त्याचा? तिसरा नंबर. तर मित्रांनो, हा दिलीप लहानचा मोठा इथं झालेला आहे ह्याच घरात. आता हे घर बांधलेलं आहे. साधारण पायाचं पूर्वीचं खपाड्याचं होतं ना, खपाड्याचं. आता हे घर बांधलेलं आहे त्यांनी. याच्या घराच्या विटा मातीत भरलेल्या आहेत आणि वरून प्लॅस्टर केलेलं आहे. एवढं साधं सुद्धा घर त्यांचं आहे. वरती हे पत्रे आहेत, कौलं आहेत. तर अशा प्रकारे आपण त्यांच्याकडे आलो. मला सांगा, दिलीप, बाकीच्या मुलांना तुम्ही कितीपर्यंत शिकवलं? 7वीपर्यंत. सगळे फक्त 7वी पुढे मग गावात शाळा नाही त्याच्यामुळे याला टाकलं तर अलगुण पळून आला. नाही, ते पहिले टाकलं ते. तर अशा प्रकारे मित्रांनो, यांची परिस्थिती हलाखीची आहे. जमीन किती आहे तुम्हाला? जमीन आहे म्हणजे 5 एकर. 5 एकर म्हणजे साधारण 1.25 एकर प्रत्येकाला येईल. तर मला दिलीपबद्दल तुम्ही माहिती सांगा. कारण दिलीप तुमच्या घरात लहानचा मोठा इथं झाला, त्याला शाळेत तुम्ही टाकलं. इथं गावातच आपल्या पहिलीपासून 7वीपर्यंत इथं गावातच शाळा केली. बरोबर, गावातच शाळा केली. इथं राऊत मास्तर आणि हे आपले गायवन सर आणि दुसरा चौधरी सर. हे होते चौधरी आपले बाफळून. हां, भिकारामजी चौधरी. हां, तर यांच्या देखरेखीखाली त्याचं शिक्षण झालं. मग त्याला खेळायची सवय कशी काय लागली? खेळायची ना, तर मग पाडवी सरांनी, चौधरी सरांनी ना, मग इथं रनिंगला सोडलं ना, तर इथून मग तालुक्याला घेतलं. तालुक्याला जिल्ह्याला घेतलं.
जिल्ह्यातून खेळून आणला. मग त्यातून मग अलगुणला 8वीला गेला. 8वीला बरोबर. म्हणजे पूर्वी बघा आमच्याकडे अजूनही आहेत ते अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा म्हणून प्रत्येक साधारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्या भरवल्या जातात. अगोदर केंद्र स्तरावर त्या स्पर्धा होतात, शाळा स्तरावर, केंद्र स्तरावर, बीट स्तरावर, त्याच्यानंतर तालुका स्तरावर. जो तालुका स्तरावर विद्यार्थी जातो, 1 नंबर येतो, त्याला जिल्हा स्तरावर पाठवलं जातं. तर अशा प्रकारे मी पण पाहिलेलं आहे एकदा धावताना. पण त्यावेळेस त्याचा 2 नंबर आला होता. बरोबर. हां, त्यावेळेस 2 नंबर आला होता. पण परत त्याने जोमाने परत अजून प्रॅक्टिस केली आणि तो जिल्हा स्तरावर पण पहिला आला. बरोबर. मित्रांनो, ह्या ठिकाणी हा अतिशय दुर्गम भाग आहे आणि ह्या दुर्गम भागामध्ये आता हे रस्ते झालेले आहेत. पूर्वी जर पाहिलं मी होतो तेव्हा गुडगाव चिखल तुडवत जावं लागायचं. बरोबर. तर अशा प्रकारे ह्या गावची परिस्थिती. मग मला सांगा, त्याचा हात एक तुटलेला आहे. कसा काय तुटला त्याचा? त्या आंब्यावर काय ती शाळा सोडली ना आणि आंब्यावर गेलं ते खेळायला. मग खेळताना मग कसं काय निसटलं ते नाही माहीत आम्हाला. मग रडत घरी आला. मग पाहिला तर मग हात मग बांधला तो आम्ही. पण एक जागा बुडेल ना तो नाही बांधला. त्याच्यामुळं मग तसं शिडत आला ना तो. शिडत आला. मग नंतर मग नाशिकला घेतला. मग नाशिकला त्याचा हात कट करून आणला. आई, आता मला सांग, तुझ्या मुलाने चांगलं म्हणजे नाव कमवलं, जगामध्ये नाव कमवलेलं आहे आणि तोही आपला आदिवासी एकदम दुर्गम खेड्यातला नागलीची भाकर खाऊन वाढलेला असा तुझा मुलगा. तर त्याला सुवर्णपदक भेटलं, त्याबद्दल काय सांगशील तू? चांगला. बरं, तुम्हाला केव्हा माहीत पडला की आपल्या मुलाने सुवर्णपदक पटकावलं असं? आम्हाला तिथं दिलीपला त्याविषयी आता मोबाईल नाही का काही नाही. पण ते काळे सराला फोन केला आम्ही. तर आम्ही बाहेर देशात आहो, आम्ही खेळायला गेलो. मागून आता फोन करायचा नाही जाऊ. मग नंतर आम्ही फोन करू. मग जिंकला बिकला मग ते फोन केला. मला केला तेव्हा माहित पडलं. आता तुमच्या घरी तर टीव्ही पण नाही, त्याच्यामुळे. आणि मोबाईल आहे का? नाही, मोबाईल ते बारीक पण आहे. म्हणजे ती माहिती तुम्हाला दुसरीकडून समजली. बरोबर. तेव्हा मग तुम्हाला काय वाटतं, आपल्या मुलाचं नाव एवढं जगामध्ये गाजलं, काय म्हणाल? आमचे मनात तर चांगलं वाटलं. त्याला कुठं तरी काही आता नोकरी भेटायला पाहिजे, कुठं काय ते चांगलं त्याला कागद लागतं सर, ते पण आम्हाला आखून नाही दिले आपल्या सुरगाण्यातून. कशाचा कागद पाहिजे? ते आपले सातबाऱ्यावर महारू झालाय ना, तर महादू नावाचा. तहसीलला जाऊन मी कोडेकदा गेलो पण मग ते देतच नाही. असं आहे? ह्या सातबारा जमिनीचा त्याला लागत होता ना. तर मग ते सरांनी फोन केला आम्हाला का 7/12 लवकर आम्हाला काढून द्या. 7/12 काढून द्या. मग नंतर आम्ही बघतो तिला. तर मग आम्ही तहसीलला जाऊन कोडक वडमाच्या पाटलाशी ना मस्त फेऱ्या गेलो पण देतच नाही ते. तर आम्ही सह्या केल्या आहे पण ते कागदच कोडं टाकून ठेवून दिले ते. तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे आमच्या आदिवासीची अवस्था होते. एखाद्या एक कागदावर खरं नाव आहे त्यांचं महादू. तिथं झालेलं आहे महारू. तर तहसीलच्या मंडळीने लवकरात लवकर त्याची कार्यवाही करून त्यांना जो पाहिजे 7/12 पाहिजे तो लवकरात लवकर द्यावा. तलाठी, त्याच्यानंतर सर्कल, तहसीलदार साहेब, तुम्हाला विनंती आहे की जरूर त्यांची ही अडचण दूर करावी. आता तो कधी येतो का नाही इथं? तिथून आलाच नाही. बर. म्हणजे 2-3 वर्ष एकदा येतो. आणि त्याच्या हातात मोबाईल सुद्धा नाही ना. मग फोन जेव्हा इकडून करायचा ना काळे सराला, तेव्हा मग तो त्याला बोलवून घ्यायचा. नंतर तुम्ही आम्ही ते पैसे मोबाईल तेव्हा तो त्याच्याच नादात राहील. बरोबर. मग एवढं लक्षच नाही देणार तो. मग तेव्हा आम्ही मग मोबाईल त्याच्या हातात नाही द्यायचा. मग 7वीपर्यंत शिक्षण इथं झालं. त्याच्यानंतर अलगुणला ही तो स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा. स्पर्धेमध्ये घ्यायचा. तर तिथून मग चौधरी सरांनी मग हे नाशिकला घेतलं खेळायला. मग हे सर काय सांगत आपले काळे सर काय सांगत का पोरगा आमच्या ताब्यात द्यावं. तर मग आई वडिलाला विचारल्याशिवाय आम्ही नाही ताब्यात दिले. मग आम्हाला विचारलं चौधरी सरांनी पोरगा पाठवसा का नाही नाशिकला. तुम्ही आम्हाला तर खर्ची नाही होत, एक तर गरीब परिस्थिती, आम्हाला खर्ची नाही होत का काही नाही, तेच जर खर्ची करत होतं मग घ्या म्हटलं. मग चौधरी सरांनी सांगितलं मग त्याला ते मास्तरला, तर मग तुम्ही घरच्या सारखं सांभाळा
तर मग बा आम्ही देतो तुमच्या ताब्यात. तकलीफ देतात बा नाही बा आम्ही घरच्या पोरासारखा सांभाळू. पण आजपर्यंत त्यांनी घरच्या पोरासारखं सांभाळला. बरोबर. त्याला मग खाणं पिणं आणि खर्च वगैरे मग तोच करायचा. तेच करतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे ते जे प्रशिक्षक आहेत काळे सर, त्यांनी स्वखर्चाने त्याला जेवण खावण राहणं सगळं, आणि कुठं जायचं यायचं असेल तर सगळं भाडं तुडं सगळं काळे सर खर्च करतात. तर अशा गुणवंत खेळाडूसाठी शासनाने आणि आपण सगळ्यांनी त्यांना हातभार लावावा अशी मी माझ्या चॅनलतर्फे आपणास विनंती करतो. मग तुम्ही आता शेती करायला हे दोघं पोरं एकत्र शेती करताय? वेगळं पोरं वेगळी झाली दोघं पण? दोघं आम्ही फक्त दोन्ही दोन्हीच. आणि मग पोरगा आता गेले साल 12वी सुटलाय ना, तो आता आहे का? तर मग शेती भीती मग तुम्हीच नांगर वगैरे तुम्हीच का? ट्रॅक्टर आहे छोटा हे पोरगाने आणलाय. मग तेच मग चिखोल काय करून तुम्ही लावायचं वगैरे काम तुम्ही. तर अशा प्रकारची फाटकी परिस्थिती आहे मित्रांनो. बघा, हे जे गावीत आहेत महादू गावीत, बरोबर ना? बरोबर. अतिशय हलाखीची आहे. तर खरंच त्यांच्या मुलाने त्यांचे पांग फेडलेले आहेत. आपण आता आपल्या शाळेत ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं त्या शाळेवर जाणार आहोत. तर चला.